नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी अनुराग आणि तुम्ही बघत आहात मराठी उद्योग यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांच्या शेती पिकांचं मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. या संबंधित हा GR आलेला आहे. दिनांक 27 मार्च 2024 रोजी हा GR आपल्या हातात आलेला आहे. याची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, सन 2020 ते 2022 या कालावधीत जी नैसर्गिक आपत्ती झाली म्हणजे जी अतिवृष्टी झाली त्याच्या नुकसान भरपाईसाठी सरकारमार्फत तुम्हाला दिनांक 21/2/2024 रोजी हा निर्णय घेण्यात आला की तुम्हाला नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्याच्यात संबंधित पहिली जी रक्कम होती 106,64,94,000 इतकी होती. पण तीच रक्कम आता वाढवून 112,39,21,000 इतकी करण्यात आलेली आहे. या संबंधित आपला हा GR आलेला आहे. याच्यामध्ये टोटल 26 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. या 26 जिल्ह्यांना नुकसान भरपाईची ही रक्कम मिळणार आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत हे तुम्हाला मी सांगतो. समजा तुमचे शेती पिकाचं नुकसान झाले असेल तर ते याच्यासाठी पात्र आहेत. तुमचे शेत जमिनीचे नुकसान झाले असेल ते पण यासाठी पात्र आहेत. आपत्तीमुळे तुमचं घर, तुमचे कपडे, तुमची भांडी हे जर याच्या काही नुकसान झालं असेल याच्यासाठी पण तुम्ही पात्र आहात. जर तुमच्या काही जनावरांचं नुकसान झालं असेल, तुमचे जनावरे काही दगावले असतील त्याच्यासाठी पण तुम्हाला मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुमचे जे राहते घर आहे ते समजा पाण्यात बुडालेले असेल, बाधा झाली असेल, क्षतिग्रस्त झाले असतील त्यांना पण मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे जे हस्तकले कामगार असतात त्यांच्या काही व्यवसायाचे काही नुकसान झाले असेल तर त्यांनाही त्याची मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे मत्स्य व्यावसायिकांना पण या नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचप्रमाणे दुकानदारांना पण आणि राहत शिबिरांना पण ही मदत दिली जाणार आहे. याच्यामध्ये टोटल हे जे दिलेले 26 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे त्यांची मी तुम्हाला माहिती सांगतो. सगळ्यात पहिले आपण कोकण विभागातलं जर बघितलं तर रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, ठाणे, पालघर आहे या जिल्ह्यांना इथे नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई उपनगर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, अजूनही खाली बघितलं तर नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, त्याचप्रमाणे जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर अशा ह्या सर्व जिल्ह्यांना ही मदत जाहीर होणार आहे. याची सर्व माहिती आणि या GRची PDF ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देऊन टाकेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो आणि अशाच अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या PDFचं GR तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. त्याचप्रमाणे बघू शकता इथे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये या सर्व ठिकाणी तुम्हाला ही मदत जाहीर होणार आहे. तर या संबंधित सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.